राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ता असलेले ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे राहणार पत्रतालीम सोलापूर यांना 3 दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी गुरुवारी सायंकाळी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। ओंकार याचा मृतदेह 8 जून रोजी पापयातालीम या ठिकाणी कारमध्ये आढळून आला होता। तो 2023 मध्ये त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेल्यानंतर नेराळे वस्ती रोड येथे नाना काळे मंगेश पवार यांनी ची दुचाकी काढून घेतली होती। शिवाय स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। या प्रकरणात पत्नीला घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते। याबाबत 2025 मध्ये मयत ओंकार याने माझ्या घातपात झाल्यास नाना काळे त्याची पत्नी व तिचे आई वडील भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी अर्जाच्या सुनावणीच्या वेळी नाना काळे यांचे वकील युक्तिवादात हा गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्येत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी 25,000च्या जात मुचलक्यावर नाना काळे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे।